नाशिक कुंभमेळा 2027 अवैध बकरी व्यापारावर बंदीची मागणी। 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री पंचदशनाम आवाहन आखाड्याने नाशिकमध्ये अवैध बकरी विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। महंत ठाणापती आनंदपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आखाड्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन दिले। निवेदनात कुंभमेळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी आणि आरोग्य धोका टाळण्यासाठी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। नाशिक परिसरात अवैध बकऱ्यांची हवाई वाहतूक होत असल्याची माहिती आखाड्याने दिली। संक्रमित बकऱ्यांमुळे आरोग्याचा आणि धार्मिक वातावरणाचा धोका निर्माण होऊ शकतो असे म्हटले आहे। अवैध व्यापारामुळे कायद्याचे उल्लंघन होत असून धार्मिक शांततेलाही बाधा पोहोचते असा इशारा देण्यात आला। कुंभ पर्वाच्या पार्श्वभूमीवर पवित्रता आणि स्वच्छता राखणे गरजेचे असल्याचे आखाड्याने नमूद केले। महंत आनंदपुरीजी यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनाही या संदर्भात कारवाईची विनंती केली। नाशिकची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। आगामी कुंभमेळा सुरक्षित, पवित्र आणि शांततेत पार पाडण्यासाठी आखाड्याचे पुढाकार कौतुकास्पद मानला जात आहे। महाराष्ट्र न्यूज 99 साठी मनोज सोनार, नाशिक।